जय जिनेन सर्वांना सुरेखा सेन किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पपईचं थालीपीठ। आज आपण एक कच्च्या पपईची रेसिपी पाहणार आहोत। आता साल काढून घ्यायचंय, हे असं साल काढून घ्यायचंय। आता याचा खिस करून घ्यायचंय। आता खिसलेलं आहे याला एका बाउल मध्ये घालून घ्यायचंय। हे थोडंसं लाल आहे पण हे कच्चंच आहे। आता आवडीनुसार मिरची मिक्सर मध्ये घालून घ्यायची आहे। चवीनुसार मीठ, ह्याच्यात थोडं ओवा घालून घेऊया, थोडीशी जिरी, थोडीशी कोथिंबीर। आता याला वाटून घ्यायचंय। हे किसून झालेले एक वाटी खीस आहे। हे थोडंसं लाल आहे पण हे कच्चंच आहे। आता वाटलेलं मिश्रण ह्याच्यात घालून घेऊया। एक चमचा तांदळाचं पीठ, बसेल तेवढं ज्वारीचं पीठ, हे आपण बाउल मधनं परातीमध्ये घेतलेलं आहे। थोडंसं गव्हाचं पीठ, ह्याच्यात एक मोठी वाटी ज्वारीचं पीठ लागलेलं आहे। ह्याच्यात थोडं तेल घालून घेतलेलं आहे। हे कॉटनचं कापड ओलं करून घेतलेलं आहे। आता एक गोला घेऊन घ्यायचा आहे। आता याला थापून घ्यायचंय। या तव्यामध्ये तेल सोडून घेतलेलं आहे। आता हे धपाटे घालून घेऊया। ह्याच्यावर थोडं पाणी सोडून घ्यायचंय। आता ह्याच्यामध्ये होल पाडून घ्यायचे। आता होल मध्ये आणि साईडला तेल सोडून घ्यायचंय। ह्याच्यावर एक ताट झाकून घ्यायचंय, साईडून पाणी सोडून घ्यायचंय। आता याला काढून घ्यायचंय। अशा प्रकारे सगळं करून घ्यायचंय। हे पाय किती खरपूस भाजून झालेलं आहे। हे झालं आपलं पपईचं थालीपीठ तयार। ह्याला जेवढं पातळ थापता येते तेवढं पातळ थापायचंय, हे छान लागतं। मग मी थोडं टेस्ट करून बघतो। हे धपाटे मऊ लुसलुशीत होतात। वाव, खूप यम्मी। तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब आणि बेल बटन दाबायला विसरू नका। लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत जय जिनेंद्र आणि आमच्या रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।